नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील जाधवर परत एकदा आलो आहे आपल्या कृषी अर्थशास्त्र या भागाबद्दल माहिती बघण्यासाठी. तर आपण याच्या आधीच्या भागामध्ये बघितलं होतं की कृषी व्यवसायामध्ये वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व. त्यामध्ये आपण खूप काही गोष्टी बघितल्या, जसं की अल्पकालीन गुंतवणूक, मध्यमकालीन गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणूक अशा प्रकारच्या गुंतवणूक असतात. परत शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीनं हे वित्त जे असतं ते वापरलं जातं. ते म्हणजे काय की एक उत्पादनासाठी खर्च होता, नंतर मार्केटिंगसाठी खर्च होता आणि नंतर होता तो उपभोगासाठी खर्च. तर आता आपण काय बघणार आहेत, हे जो सगळं वित्त पुरवठा आहे तो करतं कोण, तर ते कोण करतं, तर आपल्या कृषी वित्त पुरवणाऱ्या संस्था. तर हा एकदम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एकदम महत्त्वाचा असा मुद्दा आहे. तर याच्यावरती MCQ जास्त बनण्याची शक्यता आहे. तर आपण बघूया एक एक याच्यानंतर. तर बघा, कृषीसाठी वित्त पुरवणाऱ्या संस्था म्हणलं तर याचं ब्रॉड बेसिसवर दोन असं वर्गामध्ये विभाजन करता येतं. पहिलं म्हणजे खाजगी किंवा बिगर संस्थात्मक संस्था स्रोत असतात आणि दुसरं म्हणजे संस्थात्मक स्रोत असतात. आता बिगर संस्थात्मक म्हणजे काय येणार, त्यालाच आपण खाजगी असं म्हणतो. त्यामध्ये पहिलं येणार शेतकऱ्यांची बचत. म्हणजे शेतकरी जे काही म्हणजे डेली गरजा भागवून जे काही त्यांच्याकडे बचत राहिलेली असते मागच्या उत्पादनातून, ते वित्तपुरवठा असतो तो समोरच्या उत्पादनामध्ये तो वापर करत असतो. त्यात बघितलं आपण शेतकऱ्याची बचत. नंतर काय आपण दुसरं बघितलं तर सावकार असतात. सावकार की आता काही वित्तपुरवठा करणाऱ्यामध्ये सावकार पण येतात. शेतकऱ्यांचे दुसरे महत्त्वाचा स्रोत म्हणजे काय की सावकाराचा विषय. सावकार काय, खाजगी क्षेत्रामध्ये शेतीत वित्तपुरवठा करणारा अत्यंत जुना स्रोत आहे. म्हणजे पहिल्यापासून जो काय तथा परंपरागत जो आहे तो सावकार. पण सावकारामध्ये काय असतं, वित्तपुरवठा सुमारे हे बघा, हे महत्त्वाचा पॉईंट इथं की आज भारतामध्ये शेतीस होणाऱ्या एकूण वित्तपुरवठ्यापैकी 15 ते 17% वित्तपुरवठा हा सावकाराकडून होतो. म्हणजे अजून पण तो प्रचलितच आहे असं म्हणता येईल. भारतासारखं कमी विकास झालेल्या देशामध्ये शेतीत होणाऱ्या एकूण वित्तपुरवठ्यामध्ये सावकाराचे स्थान अजूनही महत्त्वपूर्ण आहे. जरी पण गव्हर्नमेंटने सावकारांवरती बंधन आणले असेल तरी पण आपल्या शेतकऱ्यांचं एक आवडीचा स्रोत म्हणजे काय, सावकार आहे. तारणाशिवाय कर्ज, सावकार हा स्थानिक असल्यामुळं म्हणजे तो आपल्या जवळच असल्यामुळं तारण न घेता तो आपल्याला कर्ज पुरवठा करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा इकडं ओढा आहे. आता मग नंतरचं काय की सोपी कार्यपद्धती, सावकाराची कार्यपद्धती सोपी असते. जे की आपण इन्स्टिट्यूशनमध्ये एखाद्या संस्थांमधून कर्ज घेत असतो तेव्हा त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे खूप फॉर्मॅलिटी करण्यापेक्षा आपण सावकाराकडे जर गेलो तर एकदम सोप्या पद्धतीने कर्ज भेटतं. त्यामुळे शेतकरी तिकडे वळत आहेत. तर नंतर काय, तिसरा एक महत्त्वाचा सोर्स आपण बघू, तो म्हणजे व्यापारी आणि आडत दुकानदार. आता सावकार हे दोन, पहिलं कुठलं की शेतकऱ्यांची स्वतः केलेली बचत, दुसरं सावकार, आणि तिसरा महत्त्वाचा स्रोत म्हणलं तर काय, व्यापारी आणि आडत दुकानदार. आता आपण जिथं माल विकत असतो तिथले व्यापारी आणि आडत दुकानदार हे पण आपल्याला कर्ज पुरवठा किंवा काय म्हणायचं त्याला की ॲडव्हान्समध्ये पैसे देत असतात. आणि परंतु त्यामध्ये असं की आपण जर त्याच्याकडून पैसे घेतले आपल्या खर्च भागवण्यासाठी तर आपल्याला ते बंधनकारक असतं की आपण जो आपला प्रोड्यूस झालेला, उत्पादित झालेला माल त्याच्याकडेच विकला पाहिजे. त्यामुळं हा एक ड्रॉबॅक आहे व्यापारी आणि आडत दुकानदार. नंतर चौथा महत्त्वाचा स्रोत आहे नातेवाईक आणि मित्र इत्यादीचे स्रोत आहेत. ते पण आपल्याला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली वित्तपुरवठा करत असतात. त्यांचा पण रोल इथं महत्त्वाचा आहे. नंतर खाजगी वित्तपुरवठा. आता आपण हे जे आत्ताचे स्रोत बघितले ते कुठले आहेत, खाजगी वित्तपुरवठ्याचे स्रोत आहेत. म्हणजेच काय, बिगर संस्थात्मक, जे की असं काही पर्टिक्युलर असं फ्रेमवर्क नसतं किंवा गव्हर्नमेंटच्या निदर्शनाखाली नसतं. ते काय वैयक्तिक लेवलला असतं. त्याचे महत्त्व म्हणजे काय की बाबा म्हणजे सावकार, मित्र, नातेवाईक इत्यादी मार्फत होणार होय. त्यांना काही असं डॉक्युमेंट वगैरे, तारण वगैरेची गरज नसते. ते एक फायदा आहे. शेतीसाठी होणारा एकूण पुरवठा करणाऱ्याचे खूपच प्राबल्य होते. नंतर काय, ते प्रमाण 93% इतके प्रचंड होते. म्हणजे त्यावर्षी संस्थात्मक मार्गाने होणारा वित्तपुरवठा अगदी नगण्य, म्हणजे एकूणच फक्त, म्हणजे थोडक्यात काय, जे काय आपला वित्तपुरवठा होतोय तो बऱ्यापैकी खाजगी वित्तपुरवठ्यातून होतं आणि तोच शेतकऱ्याला सोयीचा वाटतो. आता नंतर पुढे आपण बघूयात की संस्थात्मक स्रोत कोणते आहेत. आता बदलत्या परिस्थितीमध्ये काय, व्यक्तिगत कर्ज पुरवठा पद्धतीचे जाचक बंधन असतील, सावकाराचे व्याजदर जास्त असतील किंवा आडत दुकानदाराकडून ती बंधन असतात त्यांच्याकडे विकला पाहिजे. याला उपाय म्हणून आपण काय, संस्थात्मक स्रोत म्हणजे गव्हर्नमेंटने काही इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सप्लाय म्हणजे संस्थात्मक स्रोत पण आपल्याकडे आहेत, ज्यातून आपण वित्तपुरवठा करून घेऊ शकतो. ते म्हणजे बघा, हे स्रोत व्यक्ती नसून संस्था असतात. याच्यामध्ये संस्था देते आपल्याला कर्ज. त्यामध्ये कुठले येतात की संस्थात्मक वित्तपुरवठा आता नव्या आणि बदलत्या परिस्थितीमध्ये अधिक अनुकूल वाटतो म्हणून तो आता सर्वत्र स्थिरावला आहे. आणि सिक्युरिटी महत्त्वाची यामध्ये की जे पहिल्यापासून शेतकऱ्याचं शोषण वगैरे होतं सावकाराकडून, ते या संस्थात्मक स्रोतामधून ते टाळले जात आहे.
नंतर बघू आपण त्यामध्ये कुठला आहे. तर पहिलं संस्थात्मक वित्तपुरवठ्याचे फायदे काय आहेत. आता बघितलं आपण संस्थात्मक वित्तपुरवठ्याने व्यक्तिगत वित्तपुरवठा पद्धतीतील जे दोष आहेत ते बहुतांशी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि व्यक्तिगत पतपुरवठा पद्धतीत केवळ व्यक्तिगत नफ्याचा विचार केला जातो. या संस्थात्मकमध्ये काय की ज्या वित्तपुरवठा करणे हे प्राइमियम आहे त्यांचं, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. उलट संस्थात्मक वित्तपुरवठ्यामध्ये विकासासाठी योग्य अशा प्रकल्पांना कर्ज पुरवणे आणि कर्ज देताना केवळ व्याजाचा विचार न करता कर्ज फेड करण्याची पात्रता लक्षात घेणे यासारख्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला असतो. नंतर बघू आपण वित्तपुरवठा करीत असताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल अथवा कमकुवत गटातील व्यक्तीला वित्तीय संस्था प्राधान्य देतात आणि म्हणजे जे काही मार्जिनल किंवा सीमांत शेतकरी आहेत त्यांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा केला जातो. यांचा त्याच्यावर फोकस असतो. ही उद्दिष्ट म्हणजे देशापुढील समग्र लक्ष्य उद्दिष्टांचा एक भाग असतो. समग्र म्हणजे बुवा जे काही ह्याच्या बाहेर आहेत, प्रवाहाच्या बाहेर आहेत, ज्यांना काय इन्स्टिट्यूशनल किंवा क्रेडिट किंवा पतपुरवठा होत नाही त्या शेतकऱ्यांसाठी विशेषतः ह्या संस्थात्मक स्रोत कार्य करत असतात. तर आपण काय बघत होतो, खाजगी वित्तपुरवठ्याचं महत्त्व बघत होतो, बरोबर आहे. खाजगी वित्त म्हणजे तेव्हा काय होत होतं, पहिल्यांदा सावकार, मित्र, नातेवाईक यांच्याकडून वित्तपुरवठा करून घेत होते शेतकरी. जेव्हा त्यांना पैशांची गरज असायची तेव्हा ते काय करायचे, सावकार, मित्र, नातेवाईक इत्यादी मार्फत पैसा घेत होते. नंतर काय झालं, यालाच म्हणजे जे काय खाजगी वित्तपुरवठा त्यालाच काय म्हणतो आपण, बिगर संस्थात्मक वित्तपुरवठा असं पण म्हणलं जाते. शेतीसाठी होणारा एकूण पुरवठा करणाऱ्यांचे खूपच प्राबल्य होतं पहिल्यांदा. मग निरनिराळ्या वर्षी या व्यक्ती यांचं प्राबल्य वाढत गेलं आणि म्हणजे ते जेव्हा आपले नियोजनबद्ध विकासाचा प्रारंभ झाला होता तेव्हा बऱ्यापैकी प्राबल्य होतं ते खाजगी पतपुरवठा करणाऱ्यांचं म्हणजे बिगर संस्थात्मक पतपुरवठ्याचं प्राबल्य जास्त होतं. नंतर मग काय झालं की ते प्रमाण 93% इतकं प्रचंड होतं. म्हणजे त्यावर्षी संस्थात्मक मार्गाने होणारा जे पतपुरवठा होता तो अगदी नगण्य, म्हणजे फक्त 79% होता. ही अत्यंत असमतोल परिस्थिती होती ना. त्यामुळे काय झालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये ग्रामीण वित्त संस्थांचा हळूहळू का होईना परंतु विकास होत गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मित्र, नातेवाईक, सावकार अशा व्यक्तींवर अवलंबून राहणे कमी झालं आणि हे प्रमाण हळूहळू कमी होऊन 1981 साली 37% झालं. आणि मग काय अर्थात या काळात एकूण वित्तपुरवठ्यातील संस्थात्मक मार्गाने मागणी होणारी वित्तपुरवठा टक्केवारी वाढत गेली असं आढळतं आहे. ओके. हां, तर आपण संस्थात्मक वित्तपुरवठ्याचे फायदे बघू. आता संस्थात्मक वित्तपुरवठ्यामुळे काय होतं, व्यक्तिगत वित्तपुरवठा पद्धतीतील जे काही दोष होते ते दूर करण्याचा प्रयत्न कुठं केला आपण, संस्थात्मक वित्तपुरवठाद्वारे. संस्थात्मक वित्तपुरवठा म्हणजे काय, जे काही सावकार किंवा नातेवाईक होते त्यांच्या काही जी जाचक अटी वगैरे बंधने होती, आता ट्रेडर्स किंवा आपले व्यापारी किंवा आडतदार होते यांच्याकडून शेतकरी पैसा घ्यायचा. मग त्यांच्याकडे कसं होतं, काय बंधन होतं की तुम्ही जर माझ्याकडून पैसा घेतलाय तर मग तुमचं उत्पादन आहे ते मलाच विकायचं. मग ती बंधने दूर करण्याचा प्रयत्न करून केला संस्थात्मक वित्तपुरवठा केल्यामुळं. तिथं काय होतं, संस्थात्मक एक फ्रेमवर्क बनलेली असायची गव्हर्नमेंटची की ज्याद्वारे ते पैसे देणार वापरण्यासाठी आणि त्याच्यावर व्याज घेणार किंवा काय ते त्यांचा आर्थिक नफा ते कमवणार आणि त्यातून शेतकऱ्याची पण गरज भागेल आणि त्यांचा पण फायदा होईल त्या संस्थात्मक वित्तपुरवठ्याचा. नंतर पुढचं नेक्स्ट पॉईंट आपण बघू, वित्तपुरवठा करत असताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे की बाबा संस्थात्मक वित्तपुरवठ्यामुळे काय होतं किंवा प्रत्येक काही आर्थिक दुर्बल घटक आहेत जे किंवा रिमोट एरियामधले आहेत फार्मर, जे की बाबा त्यांच्याकडे सावकार वगैरे त्यांना अप्रोच होऊ शकत नाहीत, त्या लोकांनी काय करायचं, त्यांना काय झालं, संस्थात्मक वित्तपुरवठ्यामुळे त्यांचं सोयीचं झालं त्यांना वित्तपुरवठा होणं आणि ते पण काय करलं, उत्पादन ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे उत्पादन कार्यामध्ये ते पण भाग घेऊ लागले. नंतर काय, एकूणच आर्थिक धोरणाची गुणवत्ता आणि परिणामकारकता त्यामुळे वाढलेली दिसते. आता आर्थिक धोरण काय झालं, आपलं प्रभावीपणे लागू व्हायला सुरू झालं आणि परिणामकारकता पण त्याची वाढली. पतपुरवठा असा मर्यादित अर्थ न उरता पतनियोजन असं झालं. पतपुरवठा म्हणजे काय, पहिलं फक्त पुरवठा करायचा बाबा पैसे, पण पतनियोजन ही काय व्यापक कन्सेप्ट आहे. पतनियोजनमध्ये काय येतं की तुम्हाला ते पतपुरवठा पण करणार, त्याचं नियोजन कसं करावं लागणार ते पण देणार, ते तुमचं म्हणजे जे रिकव्हरी प्लॅन असेल ते पण सांगणार, तुम्ही कुठल्या प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे ते पण सांगणार. अशी इत्यादी सेवा आपल्या या संस्थात्मक वित्तपुरवठ्यामधून होऊ लागल्या. नंतर आपण नेक्स्ट बघू की कर्जाचा पुरवठा जितका महत्त्वाचा आहे तितकं त्यावरील परिनिरीक्षण देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे कर्ज पुरवठा केला आहे आणि सगळं संपलं असं नाही, त्याच्यावरचं परिनिरीक्षण करायला लागते. शेतकरी किंवा उद्योजकाच्या कामावर प्रत्यक्ष भेट देणे, त्यांच्या अडचणी समजावून घेणे, त्या सोडवण्यास मार्गदर्शन करणे, अशा पण सेवा ह्या ज्या संस्थात्मक वित्त संस्था आहेत त्या देऊ लागल्या. त्यामुळे काय व्हायला लागलं की जेव्हा शेतीमध्ये आपण एखादी ॲक्टिव्हिटी करतो त्याच्याबद्दल विस्तृत असं ज्ञान भेटायला लागलं शेतकऱ्यांना आणि त्याचा अल्टिमेटली फायदा असा होऊ लागला की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू लागलं.
नंतर काय, वित्तीय संस्थांच्या संरचनेमध्ये एक निराळा हेतू अनिश्चित आहे. म्हणजे त्या ज्या म्हणजे संस्थात्मक जे वित्त पुरवठा संस्था आहेत त्यांच्या बांधणीमागे एक जे नियोजन होतं त्या बांधणी करण्याचे, ते समाजाच्या विविध पातळ्यांवर पोहोचणाऱ्या संस्था निर्माण करणं. म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट संस्था, ग्रामीण लेवलला ग्रामीण संस्था इत्यादी संस्था पोहोचवणं हे त्यांचं मेन एम होतं. आणि जिथं जिथं आपण सावकार किंवा ट्रेडर्स, व्यापारी हे पोहोचू शकत नाहीत, ज्यांना ज्यांना पैशाची गरज आहे, ते काय करतील, या अशा आपल्या संस्थात्मक वित्त संस्थांना ॲप्रोच होऊन ते काय करतील, त्याचा लाभ घेऊ शकतील. नंतर काय की भारतातील संस्थात्मक वित्त पुरवठा कसा होतो बाबा, ते बघूया आपण ह्या पॉईंट खाली. तर भारतामध्ये शेती क्षेत्रास वित्त पुरवठा करणाऱ्या विविध संस्था आहेत, त्या पुढीलप्रमाणे. आता त्यामध्ये अत्यदेशीय बँकर्स, पर्पज बँकर्स असतात. हे काय आहेत की बाबा हेतू म्हणजे त्यांचा एकच हेतू आहे की बँकिंगची व्यवस्था. म्हणजे काय, भारतातील शेती क्षेत्रास वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तर कोणत्या, हे आपल्या अत्यदेशीय बँकर्स यांचा. याच्यामध्ये काय करतात की सावकार, जमीनदार यांच्यासारखे खाजगी स्वरूप असणाऱ्या परंतु व्यापारी बँकांसारखे कायद्याच्या चौकटीत औपचारिक स्वरूप त्यांचं नसणार आहे. म्हणजे काय की बाबा बँकेचं काम तर करतायत, पण जसं की बँक आहेत, म्हणजे थोडक्यात हा काय आहे की तुमच्या संस्थात्मक आणि ज्या बिगर संस्थात्मक जे खाजगी वित्त पुरवठाच्या संस्था आहेत, या दोन्हीला जोडणारा दुवा म्हणजे काय आहेत, आपल्या अत्यदेशीय बँकर्स. इथून पुढे संस्थात्मक वित्त पुरवठ्याला सुरुवात झाली म्हणता येईल. सावकार, जमीनदार यांच्यासारखे खाजगी स्वरूप असणाऱ्या, बघितलं आपण ते, संस्थात्मक व बिगर संस्थात्मक यांच्या मधल्या पातळीवर काम करणारी बॉडी म्हणजे कोणती, अत्यदेशीय बँकर्स. ओके, आपण नंतर समोर बघूया की खेड्यामध्ये पिढीजात बँकिंग व्यवस्था करणाऱ्या पेढ्या देखील असतात. हां, याच्यामध्ये पेढ्या हे महत्त्वाचा रोल प्ले करतात. पेढ्या म्हणजे काय की असे पेढीदार ठेवी बचती स्वीकारणे, पैसे कर्जाऊ घेणे, हुंड्या देणे किंवा हुंड्या वटवून घेणे इत्यादी प्रकारची कामं करत असतात. त्यांच्यातही व्यावसायिक आणि व्यावसायिकेतर असे वर्गीकरण करतात. म्हणजे काय, किंवा फक्त कर्ज पुरवठ्याचा व्यवसाय करणं आणि त्या व्यवसायाला सोडून दुसरे व्यवसाय करणे, ह्या दोन गोष्टी पण केल्या जात होत्या. पण लोकांकडून ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे व शेतमालाचा इतर व्यापार करणे असा मिश्र व्यवहार होऊ लागले. फक्त कर्जापुरतं मर्यादित न राहता बाकी गोष्टी पण त्या करू लागले. आता व्यावसायिक पेढीदारामध्ये कोण कोण येतं बघा, हे महत्त्वाचं आहे. हां, एक मिनटं. ते काय, मुलतानी, श्रॉफ, हे चेट्टियार, मारवाडी, खत्री असे लोक असतात. हे काय आहेत, परंपरागत त्यांचे जे खानदानी धंदा म्हणता येईल, तर त्यांचा धंदा काय की ह्या पेढ्यात निर्माण करणं. म्हणजे काय करायचं, पैशाचा पुरवठा करायचा आणि त्याच्याद्वारे त्यांचं हे करायचं. आता कर्जासाठी तारण घेणे, कर्ज आणि कर्जफेडीचे हिशोब ठेवणे, जरूर पडल्यास वचनविया, हुंड्या देणे, बटवणे इत्यादी गोष्टींचं कामं ते करत होते. नंतर नेक्स्ट बघू आपण, सहकारी क्षेत्रातील संस्था म्हणजे कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन. आता सहकारी क्षेत्र म्हटलं तर काय, याच्यामध्ये 3 लेवल असतात. म्हणजे ॲक्च्युली 2 विभागामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. ते डिस्ट्रीब्युशन कसं होतं, सहकारी क्षेत्रातील संस्था ह्याचं कसं असं एक डेफिनेट असं स्ट्रक्चर असते, बरोबर आहे का. तर ह्याचं सेंट्रलला काय येणार आहे, नाबार्ड येणार. नाबार्ड म्हणजे काय, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर, की काय कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन. म्हणजे त्याचं असं एक फिक्स स्ट्रक्चर राहणार जे की नाबार्डच्या अंडर काम करणार आहे. नाबार्ड कोणाच्या अंडर करणार, RBIच्या. नाबार्ड म्हणजे काय, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नाबार्ड. नाबार्डच्या अंडरच्या संस्था आहेत त्या 2 विभागामध्ये विभागल्या गेल्यात. एक तर लघु आणि मध्यम कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था आणि एक दीर्घ कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था. आता लघु आणि मध्यममध्ये काय येणार, 3 लेवल असतात त्याच्यामध्ये. एक ओके, तर नाबार्ड अंतर्गत म्हणजे पहिल्यांदा हे काय येणार इथं, नाबार्ड अंतर्गत काय येणार इथं, हे 2 भागात. हे काय येतं, लघु व मध्यम वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था, वित्त. आणि इकडे काय येणार, दीर्घकालीन. असं 2 विभागामध्ये हे होणार आहे. 2 विभागामध्ये होणार. त्याच्यामध्ये लघुच्या म्हणजे जे लघु आणि मध्यमकालीन कर्ज पुरवठा करणार आहेत त्या आहेत ह्या 3 संस्था आहेत. हे कुठं असणार आहे, खेडे लेवलला म्हणजे गाव पातळीवर असणार. म्हणजे काय त्याला म्हणतात, प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सर्व्हिस. म्हणजे काय, पॅक्स असणार, पॅक्स, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. आपण काय येणार, जिल्हा पातळीवर मध्यवर्ती सहकारी संस्था येणार. मध्यवर्ती म्हणजे ही आपली DCCB, डिस्ट्रिक्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक. आणि इथे येणार सेंट्रलला काय, स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँक, SCCB. ह्या गोष्टी येणार याच्यामध्ये. हे झालं आपलं
बघितलं आपण की बाबा लघु आणि मध्यमकालीन वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था 3 पातळीवर असतात. मग नंतर काय येतं पुढे बघू आपण. तर या 3 संस्था मुख्यतः अल्पकालीन आणि काही प्रमाणात मध्यम मुदतीचे कर्ज पुरवतात. बघितलं आपण. दीर्घकालीन कर्ज पुरवण्यात सहकारी भूविकास बँका आहेत. दीर्घकालीन कर्जामध्ये कुठे येणार आता हा दुसरा पार्ट बघतोय आपण. लघु आणि मध्यमकालीन आपण बघितलं की 3 पातळीवर आहेत. एक गाव लेवल आहे, एक DCCB डिस्ट्रिक्ट लेवल आहे आणि एक स्टेट लेवलला आहे. तर आता दीर्घकालीनमध्ये काय येणार आपलं की लँड डेव्हलपमेंट बँक म्हणजे भूविकास बँका आहेत. तर ती भूविकास बँकामध्ये पहिली भूविकास बँक कुठं स्थापन झाली होती आपली झांब येथे स्थापन झाली होती. झांब. ओके. झांब पंजाबमध्ये. पंजाब. ओके. तर हे काय केलं की दीर्घकालीन कर्ज पुरवठा किंवा दीर्घकालीन वित्त पुरवठा करणारी ही संस्था आहे. त्यामुळे असंघटित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सहकारी संस्था हे वरदानच ठरते. बरोबर आहे का. मग शेतकऱ्यांना गरजेनुसार व हवे तितके कर्ज योग्य त्या वेळेत उपलब्ध करणे, शेतकऱ्याच्या सोयीने कर्जफेड करणे, कर्जफेडीची माल विक्रीची सांगड घालून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हे काय त्या जे आपल्या भूविकास बँका आहेत त्यांचं काय होतं प्रायमरी एम होतं. सहविचार आणि सहभाग यांना महत्त्व दिल्याने सहकारी संस्था हे आर्थिक लोकशाहीची मूर्तिमंत प्रतिकृती मानली जाते. बरोबर. मग भारतातील हे बघा हे असं डायरेक्ट विचारतील काय की सहविचार आणि सहभाग यांना महत्त्व दिल्यानं कशाला महत्त्व दिलं बाबा तर सहकारी संस्था आर्थिक लोकशाहीची मूर्तिमंत प्रतिकृती तयार झाली. भारतातील सहकारी संस्थांचा आकृतिबंध 3 टप्प्याचा आहे. आपण आता बघितलं खेडे पातळीवर काय होतं पॅक. बरोबर आहे. पॅक सहकारी संस्था काम करतात खेडेगावापुरती किंवा जवळच्या 2-3 खेड्यापुरती पण असू शकते ती. हे पण एक्झाममध्ये विचारू शकतात. तिचे सभासद त्या खेड्यातील लोकच असतात. कोण असणार तिचे सभासद त्या खेड्यातील लोकच असणार. मर्यादित सभासद संख्या व एकमेकांना परिचित असणारे सभासद यामुळे अशा संस्थांच्या कामकाजात लवचिकता असते. आता काय की तिथले सभासद जे असणार ते आपल्या एकमेकांना ओळखणार असणार. त्यामुळे त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता राहू शकते. बरोबर आहे. हंगामाच्या सुरुवातीस मुख्यतः पीक कर्जाच्या स्वरूपाने. पीक कर्ज म्हणजे कुठं आलं हे तर हे अल्पकालीन कर्जामध्ये येतं बरं का. पीक कर्जाच्या स्वरूपाचे अल्पकालीन कर्ज द्यायचे व पीक तयार होऊन त्याची विक्री झाल्यावर ते परतफेड करून घ्यायचे किंवा वसूल करायचे. ही त्यांच्या कामाची आहे पद्धत आहे. तर नंतर बघू आपण. एका जिल्ह्यातील अशा प्राथमिक संस्थांवर देखरेख ठेवणारी बँक म्हणजे कोणती डिस्ट्रिक्ट. हे बघा जिल्हा मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय म्हणजे काय DCCB. तर जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना म्हणजे काय करते जे पॅक आहे त्याला कोण रिफायनान्स करतं त्याला कर्ज पुरवठा करणार कोण ते आपली DCCB सहकारी संस्था. सर्व ते मार्गदर्शन करणे त्यांना कर्ज पुरवठा करणे आर्थिक सहाय्य करणे त्यांना पुनर्वित्त पुरवठा करणे हे या DCCB बँकेची कामं आहेत. त्यामुळे खेड्यातील प्राथमिक सहकारी संस्थांचा आर्थिक बोजा हलका होतो. प्रत्येक राज्यामध्ये कार्यरत असणारी राज्य सहकारी बँक ही कुणाच्या वर असते हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्ज पुरवठा करते पुनर्वित्त पुरवठा करत असते. बरोबर आहे. तिला शिखर बँक असं म्हटलं जातं. परीक्षेमध्ये प्रश्न येतो की सहकारी म्हणजे सहकार वित्त संस्था असतात त्यामधली शिखर बँक असं कोणाला म्हटलं जातं. ऑप्शन असतात काय जिल्हा मध्यवर्ती बँक DCCB. दुसरा ऑप्शन स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँक SCCB. तिसरा काय असणार की डिस्ट्रिक्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी DCCB. आणि चौथा एक कुठला पण देतील RBI. आणि 5वा असेल नाबार्ड. मग याच्यामध्ये आपल्याला आन्सर चूज करायचं असतं ते काय की बाबा स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक असते का नाही राज्य सहकारी बँक असते तिला आपण शिखर बँक असं म्हटलं जातं. राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मध्यवर्ती सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवायचं त्यांना कर्ज पुरवठा करायचा त्यांचं वित्त पुरवठा करायचा सगळ्या गोष्टी मार्गदर्शन वगैरे कोण करतं शिखर बँक करते. त्यामुळे तिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकावर आर्थिक बोजा पण कोण घेते स्टेट राज्य शिखर बँक घेते. मग शिखर बँकेचा रिझर्व्ह बँकेशी थेट संबंध असतो त्याला तिकडून पुरवठा होत असेल. राज्यातील ग्रामीण क्षेत्रास म्हणजे शेती ग्रामीण उद्योग ग्रामीण रोजगार यांना सहकारी संस्थांनी विविध पातळ्यावर केलेल्या सहाय्यास रिझर्व्ह बँक पुनर्वित्त या सगळ्याला नाबार्ड करतं. नाबार्ड काय करतंय की हे आपण बघितलं पॅक DCCB CSCB यांना करतं आणि नाबार्डला कोण करतं पुनर्वित्त पुरवठा तर ते आपलं RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करतं. ओके. अशा प्रकारे आपण हे सगळं व्यवस्थितरित्या समजून घेतलेलं आहे. तर आपण नंतर नेक्स्ट बघूयात.
या यंत्रणेत देशातील ग्रामीण वित्त पुरवठ्याची समन्वयित योजना असे म्हणतात. काय करतात? ग्रामीण वित्त पुरवठ्याची समन्वयित योजना असे कशाला म्हणतात? तर कोऑपरेटिव्ह वित्त संस्थांना म्हणजे सहकारी वित्त संस्थांना म्हणतात. तर पुन्हा काय येथे वर्णन केलेली सहकारी यंत्रणा मुख्यतः अल्पकालीन व मध्यमकालीन कर्जासंबंधी आहे. आपण जे आता बघितलं पॅक, DCCB, SCB या सगळ्या कुठल्या आहेत? अल्प आणि मध्यमकालीन कर्ज पुरवठ्याच्या संस्था आहेत. 1992 मध्ये काय केलं तर 1992 मध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड स्थापना झाल्यावर ही किती बघा 1992 12 जुलै 1982 मध्ये हे विचारतात बरं का. 1992 मध्ये ग्रामीण विकास बँक नाबार्ड स्थापन झाल्यावर सहकारी वित्त पुरवठा यंत्रणेमध्ये वरच्या स्तरावर काम करण्यासाठी ही यंत्रणा सुरू झाली. ती कर्ज स्वस्त आणि सुलभ रीतीनं मिळवण्यासाठी ह्या बँकेचा उपयोग होऊ लागला. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, सावकाराकडून किंवा ट्रेडर्सकडून व्यापाऱ्याकडून होणारी पिळवणूक थांबवणं हे महत्त्वाचा मुद्दा होता तिथं. विकासासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने सहकारी संस्थांचा विकास करण्यात आला. सन 1950 नंतरच्या सुमारे 2 दशकांच्या काळात सहकारी संस्थांनी नेत्रदीपक प्रगती केली. या संस्थांचा स्वतःजवळील निधी, विविध कर्जे, ठेवी यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हे आपण बघितलं कशाबद्दल? कोऑपरेटिव्ह क्रेडिट सप्लाय म्हणजे काय? वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था त्या संस्थात्मकमध्ये. ओके, पुढे बघू आपण आता स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया सगळ्यांना माहीत असेल काय की 1955 पूर्वीच्या इम्पेरियल बँका होत्या बघा. आधी काय होत्या? इम्पेरियल बँका होत्या. त्यांचं रूपांतर स्टेट बँकेत झालं होतं 1955 मध्ये, बरोबर आहे. हां, 1955 झालं. संस्थानामधील छोट्या बँका ही स्टेट बँकेच्या अंमलाखाली नंतर आणण्यात आला. इथं मला वाटतंय गोरवाला समिती होती. गोरवाला हे विचारता येईल, हे एक महत्त्वाचं असू द्या, लक्षात असू द्या. गोरवाला समिती. ओके, ही शिफारस जर विचारली की बाबा स्टेट बँक ऑफ इंडियाचं फॉर्मेशन कुठल्या समितीच्या शिफारशीवरून झालं तर ती गोरवाला समिती होती. लक्षात राहू द्या इन्फॉर्मेशन म्हणून प्रश्न विचारला जाईल. संस्थानामधील छोट्या बँकाही स्टेट बँकेच्या अंमलाखाली नंतर आणण्यात आल्या. आता काय केलं आपण? ज्या काही इम्पेरियल बँका होत्या आपल्या संस्थानामध्ये त्या बँकांचं रूपांतर एका स्टेट बँकेमध्ये केलं, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, जेणेकरून त्या स्टेट बँकेचं नियंत्रण या सगळ्या संस्थानातील बँकांवर राहील. अशा प्रकारे अशा रीतीने आज स्टेट बँक आणि त्याच्या 7 सहयोगी बँका, किती बघा, स्टेट बँकेला 7 सहयोगी बँका आहे. असा स्टेट बँक समूह आहे. स्टेट बँक ही एक बँक नाही, समूह आहे. तर ग्रामीण पतपुरवठा संरक्षण समितीच्या शिफारशीवरूनच स्टेट बँक अस्तित्वात आली होती. कोणती होती ती? की रुरल क्रेडिट सप्लाय सर्वेक्षण समिती होती. कुणाची? गोरवालाची. त्यामुळं शेती क्षेत्र, खेडेगावामधील कुटीर उद्योग म्हणजे झोपड्यामध्ये चालणारे उद्योग, ग्रामीण विकास, ग्रामीण कारागीर जे काय ग्रामीण आर्टिशियन आहेत आपले कारागीर किंवा विणकाम करतात किंवा दुसरे काही छोटे मोठे प्रोडक्ट तयार करत असतात त्यांना आपण ग्रामीण कारागीर म्हणतात. खेड्यामधील स्वयंरोजगारी व्यक्ती यांना वित्त पुरवठा जातं. जे काही एखाद्याला स्वयंरोजगार करायचा आहे बाबा तर त्याला जे वित्त पुरवठा लागणार त्याकडे पैसे नसणार आहेत, तो वित्त पुरवठा जेणेकरून तो या स्टेट बँकेच्या मार्फत तो घेऊ शकतो. हे धोरण त्या बँकेचं होतं. तर पुन्हा काय? व्यापारी बँकावर प्रथम सामाजिक नियंत्रण आणण्यात आले व त्यानंतर 1969 मध्ये प्रमुख व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आपण मगाशी बघितलं मागच्या भागामध्ये काय की 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं ज्यांचं भागभांडवल होतं 50 कोटीपेक्षा जास्त. ओके, या बँकांचं आपण 1969 रोजी राष्ट्रीयकरण केलं होतं जेणेकरून या जे कुटीरोद्योग, ग्रामीण विकास ह्या ज्या गोष्टी आहेत यांना किंवा समाजातील दुर्बल घटकांना कर्ज पुरवठा सोयीस्कर व्हावा या दृष्टीनं केलं होतं. नंतर आपण समोर काय की शिखर व जिल्हा मध्यवर्ती बँकांना सहाय्य देणे, भूविकास बँकांना त्यांच्या ऋणपत्रांची विक्री होईपर्यंत अंतरिम सहाय्य देणे. नंतर 1968 नंतर स्टेट बँकेनं आपलं धोरण अधिक विकासाभिमुख केलं बघा, विकासाभिमुख केलं. जमिनीचा विकास, शेतीचे आधुनिकीकरण, त्याचे आपण प्रमुख मुद्दे बघू. जमिनीचा विकास, पुन्हा काय? शेतीचे आधुनिकीकरण, नंतर काय? पाणी पुरवठ्याच्या सोयी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, जे काही शेतीवर आधारित जेवढे काही उद्योग आहेत त्यांना लागणार आहे पतपुरवठा आहे तो कोण करायचा? स्टेट बँकेने करायचा. पण तो कोणाला करणार? शिखर बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्या थ्रू करणार, याच्या माध्यमातून करणार. स्टेट बँकेने ग्रामीण विकासासाठी शेतकरी विकास शाखा उघडल्या आहेत. शेतकरी विकास शाखा हे पण विचारलं जाईल. सीमांत शेतकरी, शेतमजूर विकास योजना यांना स्टेट बँक प्राधान्य देतं. आता गोदामाच्या तारणावर हे महत्त्वाचं बघा, जे वेअर हाऊसमध्ये
जे काय आपण धान्य जे उत्पादन झालं आहे ते आपण वेअर हाऊसमध्ये ठेवलं की ते ठेवल्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट भेटत असते. त्या रिसिप्टवर आपल्याला 75% म्हणजे जेवढं आपलं प्रोड्यूस आहे उत्पादन, तर त्याच्या 75% आपल्याला कर्ज, तारण कर्ज भेटत असतं त्या पावतीवरती, रिसिप्टवरती. ते गोदामाच्या तारणावर वित्तपुरवठा हे स्टेट बँकेचं वैशिष्ट्य आहे बघा. हे महत्त्वाचं विचारलं जाईल की स्टेट बँकेचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे. तर गोदामाच्या तारणावर वित्तपुरवठा तो किती असतो? 75%. ही एक आकडा लक्षात ठेवा. 1969 मध्ये स्टेट बँक आणि त्याच्या सहयोगी बँका एकूण 2462 शाखा होत्या. त्यांचं काय केलं तर आपण हे 1969 मध्ये राष्ट्रीयकरण केलेलं होतं. पुन्हा काय त्यात वाढ होऊन ही संख्या 1992 मध्ये त्याच बँकांची वाढ किती झाली ती 12,845 झाल्या होत्या. हे काय महत्त्वाचं नाही समजा, हे बँका वगैरेच्या तेवढे आकडे नाही विचारणार. खालचं महत्त्वाचा पॉईंट, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एकूण बँक कर्जाच्या हा सुमारे 30% हिस्सा कोणाचा होता? आपल्या SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया याचा होता. म्हणजे ही त्या काळातली सर्वात म्हणजे विकासाच्या टप्प्यावर असणारी बँक होती जी स्टेट बँक ऑफ इंडिया आपली. ओके. नंतर नेक्स्ट बघू आपण व्यापारी संस्था, ज्या की कमर्शियल बँक आहेत. ओके. तर ह्याच्यामध्ये काय, आज ग्रामीण पतपुरवठ्यात व्यापारी बँकांना काय म्हटलं जातं आहे? व्यापारी संस्था म्हणजे कमर्शियल बँक म्हटलं जातं. त्यांना काय महत्त्वाचं स्थान आहे. परंतु ही परिस्थिती गेल्या सुमारे पाव शतकातील, म्हणजे अलीकडे फक्त व्यापारी बँकांना महत्त्व प्राप्त झाले, जे की आधी SBI, आपले नाबार्ड यांना महत्त्व होतं. तर 1967 साली व्यापारी बँकांवर प्रथम सामाजिक नियंत्रण आणण्यात आले. नंतर 1969 मध्ये त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयकरण 1969 मध्ये करण्यात आलं आणि केवळ नफ्याचा विचार करून व्यवसाय व्यापारी यांनाच कर्ज पुरवठा करण्याच्या व्यापारी बँका म्हणजे शेती, ग्रामीण विकास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्याकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं यासाठी काय केलं आपण की त्या नॅशनल म्हणजे काय नॅशनलायझेशन, राष्ट्रीयकरण केलं होतं बँकेचं. तर या बँकांनी सर्वत्र शाखा उघडाव्यात आणि व्यवस्थित द्या. जिथं जिथं पहिला कर्ज पुरवठा होत नव्हता त्या ठिकाणी पण रिमोट एरियामध्ये जाऊन कर्ज पुरवठा व्हावा ह्या उद्देशाने या बँका स्थापन केल्या आणि व्यापारी बँकांना पण त्या कर्ज पुरवठा करण्याचं कार्य यांच्याकडे सोपवण्यात आलं. तिथून पुढे मग 1991 मध्ये सर्व बँका शाखांची संख्या 60 म्हणजे तिथून पुढे या व्यापारी बँकांचा विकास किंवा डेव्हलपमेंट झाली म्हणता येईल. त्यांची संख्या वाढू लागली आणि त्यांचं कर्ज पुरवठ्यामध्ये किंवा वित्त पुरवठ्यामधलं प्राबल्य वाढत चाललं. मग व्यापारी बँकांना शेतीसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तसेच अल्पकालीन, दीर्घकालीन कुठल्याही प्रकारचं डायरेक्ट असो, इनडायरेक्ट, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, अल्पकालीन, दीर्घकालीन कुठल्याही प्रकारचा कर्ज पुरवठा किंवा वित्त पुरवठा असेल तर त्या व्यापारी बँकांना करण्याचा परवाना मिळाला. तसेच खेडेगावातील सहकारी संस्था, सहकारी प्रक्रिया संस्था, प्रोसेसिंग युनिट असतील त्यांनाही व्यापारी बँका अर्थसहाय्य देतात. शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय या गोष्टींना पण व्यापारी बँका काय करत होत्या? आपल्या कर्ज पुरवठा करत होत्या. व्यापारी बँकांनी ग्रामीण भारताचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. म्हणजे बघा, व्यापारी बँकाशिवाय आता कुठल्याच गोष्टी होऊ शकत नाहीत पॉसिबल, असं त्यांनी त्यांची भूमिका तयार केलेली आहे. बहुसंस्था तत्व अंमलात आल्यावर साहजिकच व्यापारी बँकाच्या ग्रामीण विभागातील कार्यास अधिक महत्त्व आले. बहुसंस्था जेव्हा तत्व आपलं अंमलात आलं त्यावेळेस काय व्हायला व्यापारी बँकाला महत्त्व प्राप्त झालं होतं. स्वयंरोजगाराच्या विविध योजना, ग्रामीण भागात ठेवी गोळा करण्यावर भर, सीमांत शेतकरी म्हणजे हे बघा सीमांत शेतकरी, आता शेतकऱ्यांच्या कॅटेगरी आहेत. सीमांत शेतकरी, एक मिनिट, सीमांत शेतकरी म्हणजे काय की व ज्यांचं क्षेत्र, शेती क्षेत्र हे 1 एकरपेक्षा कमी आहे, 1 एकरपेक्षा कमी आहे असे आपले कुठले आले? सीमांत शेतकरी. पुन्हा कुठले आले नंतरचे जे आहेत ते लघु शेतकरी, लघु, त्यांचं क्षेत्र किती असणार आहे? 1 एकर ते 1 हेक्टर याची जमीन धारणा ज्याच्याकडे आहे ते येणार लघु शेतकरीमध्ये येणार. आणि जे मध्यम किंवा बडे म्हणजे मोठे शेतकरी आहेत त्यांचं काय असणार? त्यांची शेती असणार आहे तुमची 1 हेक्टरपेक्षा मोठी. तर ते अशा प्रकारचं हे विभाजन आहे, ते बघून घ्या तुम्ही, त्याच्यावर प्रश्न येऊ शकते. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार आता सर्व व्यापारी बँका आपल्या एकूण कर्जापैकी 41% कर्ज पुरवठा प्राधान्य क्षेत्रास म्हणजे काय हे प्राईम लेंडिंग फॅसिलिटी असते. म्हणजे काय की प्रायोरिटी लेवलला त्यामध्ये जे ठरवून देतील गव्हर्नमेंटनं काही जी क्षेत्र दिलेली आहेत तर प्राईम लेंडिंग सेक्टर असतात ते, तर त्यांना ते कर्ज पुरवठा करणं बंधनकारक असते. आणि याच्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी म्हटलं तर किती 18% हे बंधनकारक केलेलं आहे. आणि जर 18% कर्ज पुरवठा, वित्त पुरवठा करण्यास जर या बँका जर असं अक्षम ठरल्या तर ते जो जितका वित्त पुरवठा करण्यास सक्षम ठरला तो जो काही अमाऊंट आहे ते अमाऊंट RIDF असा ह्या नावाचा एक फंड आहे ते स्थापन केलेला आहे.
रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड या फंडामध्ये ती रक्कम जाते आणि जिचा वापर नाबार्ड थ्रू आपण तिकडं शेतकऱ्यांच्या किंवा रुरल डेव्हलपमेंटसाठी किंवा कृषीच्या डेव्हलपमेंटसाठी वापरण्यात येते. ह्याबद्दल जरा जास्त माहिती थोडी अपेक्षित आहे इथं. नंतर बघू आपण अग्रणी बँका म्हणजे लीड बँक. लीड बँक म्हणजे काय की आली होती अग्रणी बँक स्कीम केव्हा केव्हा आली होती 1969 आली होती. इथं गाडगीळ होते, गाडगीळच्या काळामध्ये आली होती 1969ला. त्याला आपण लीड बँक स्कीम असं म्हणलं जाते 1969ला. आणि त्यामध्ये काय केलं होतं की एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या बँकेनं लीड घ्यायचा, एखादा जिल्हा दत्तक घ्यायचा आणि त्या जिल्ह्याचं पतनियोजन सगळं जे किती वित्त पुरवठा लागतो त्याचं नियोजन करायचं. त्यांच्या सगळ्या वित्ताच्या संदर्भात ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या यांनी या बँकेने पूर्ण करायच्या. व्यापारी बँकाने आपल्या विकासाभिमुख योजनेचा एक भाग म्हणून अग्रणी बँक योजना 1969 पासून राबवली. बँकाद्वारे जे विकास पद्धती विकास साधत असताना काही ठराविक अशा प्रदेशावर लक्ष केंद्रित करून एक ठराविक एरिया घ्यायचा, त्यामधल्या ज्या काही समस्या आहेत त्यांनी त्याच्यावर काम करायचं आहे. पण ही योजना राबवण्यासाठी एक जिल्हा सल्लागार समिती नेमली जाते. त्यावर जिल्हाधिकारी आणि इतर वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी व सरकारी अधिकारी त्याच्यावर नेमलेले असतात. ते काय करतात त्यामध्ये आराखडा बनवण्यास मदत करत असतात. जिल्ह्यातील सर्व विकास योजनांना अग्रणी बँक योजनांनी चालना मिळालेली आहे. म्हणजे अग्रणी बँक स्कीम आल्यापासून सगळ्या योजना एकदम प्रभावीपणे राबवत आहेत असं म्हणणं आहे. नंतर आपण बघूया क्षेत्रीय ग्रामीण बँका म्हणजे रिजनल रुरल बँक म्हणजे काय RRB. याला RRB ह्या कधी स्थापन झाल्या होत्या आपल्या 1975 2 ऑक्टोबर 1975 2 ऑक्टोबर 1975 रोजी यांची स्थापना करण्यात आली होती. मर्यादित प्रदेशापुरतं त्यांचं कार्य एक रिजन बेस्ड बँका होत्या या. त्या रिजनपुरतं त्यांनी त्याचं क्षेत्र मर्यादित होतं आणि त्याचं जे काही वित्त पुरवठा येतो त्या बँकेने बघायचं. भूमिहीन महत्त्वाचा उद्देश बघा, भूमिहीन शेतमजूर, ग्रामीण कारागीर, लघु कर्जदार, सीमांत शेतकरी, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, कमकुवत जेवढे काही आर्थिक दुर्बल घटक आहेत त्या घटकांना या क्षेत्रीय रिजनल रुरल बँकांनी फोकस केलं होतं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा या बँकांनी प्रयत्न केला होता, जेणेकरून प्रत्येक व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लोकांपर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत याचा लाभ भेटावा या उद्देशाने या क्षेत्रीय ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी व्यापारी बँकाच्या व प्राथमिक सहकारी संस्थांच्या शाखाशी स्पर्धा करू नये असेही अभिप्रेत होतं त्यांना, की म्हणजे ह्या बँका आले म्हणजे यांनी या बँकांच्या कार्यक्षेत्रावर प्रभाव आणू नये असं पण त्यामध्ये अभिप्रेत होतं. सध्या देशातील 380 जिल्ह्यामध्ये 196 ग्रामीण बँका कार्यरत असून ते काय ह्याकडे लक्षात नाही ठेवायची गरज तेवढी. ग्रामीण बँकांना नाबार्ड करून पुनर्वित्त सेवा RRBंना कोणाकडून वित्त पुरवठा भेटत असतो पुनर्वित्त पुरवठा तर तो नाबार्ड करून भेटत असतो. नाबार्ड रिफायनान्स करतं रिजनल रुरल बँकांना. हे लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही संस्था म्हणजे खऱ्या अर्थाने सामान्य माणसाची पतसंस्था आहे. कोणती? रिजनल रुरल बँक RRB ही. ओके. नंतर आपण पुढचं बघू. शेतकरी सेवा संघ आहेत, फार्मर सर्व्हिस ग्रुप आहेत म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्या सेवार्थ तयार केलेले ग्रुप आहेत. सन 1971 मधील शेतकी आयोगाने म्हणजे काय ॲग्रिकल्चर कमिशन होतं त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार देशातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक शेतकरी सेवा संघ असावा असं ठरलं. त्यानुसार त्याची स्थापना केली गेलेली आहे. कर्जाचं आदान म्हणजे काय कर्ज किती घेतो आणि सेवेत रूपांतर करणारी संस्था असं संघाचे स्वरूप राहिलेलं आहे. वित्त पुरवठ्याबरोबर जमीन विकास, विहीर बांधणे, शेतीच्या यंत्रसामग्रीची व्यवस्था पाहणे अशी कामं पण संघातर्फे केली जातात. म्हणजे संघ म्हणजे काय तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये मार्गदर्शन करणारी संस्था आहे की तुम्हाला वित्त पुरवठा करणार, त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या शेतीविषयी कार्य असतील त्याबद्दल मार्गदर्शन करणार, त्या वित्त पुरवठ्याचा वापर कसा करणार याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पतपुरवठा आणि इतरही सेवा त्यामध्ये येतात. एकत्र मिळत असल्याने त्यांना शेतीच्या कामात मोठी सोय होते. क्षेत्रीय ग्रामीण बँका देखील शेतकरी सेवा संघास वित्त पुरवठा करतात. या ज्या शेतकरी सेवा संघ आहेत फार्मर सर्व्हिस ग्रुप यांना पुनर्वित्त पुरवठा कोण करत असतं तर आपल्या रिजनल रुरल बँका आल्या परतीतच आल्या. अजून जरुरीप्रमाणे भूविकास बँका आणि इतर वित्तीय संस्थांशीही संघाचे वित्तीय व्यवहार चालतात. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमार्फत म्हणजे आपले जे नाबार्ड आहे त्याच्याद्वारे या संघात पुनर्वित्त पुरवठा होत असतो. देशात सुमारे म्हणजे ही शिखर बँक झाली आपली, नाबार्ड नाही, राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक ही वित्तीय शिखर संस्था आहे. त्याच्या अंतर्गत सगळ्या कर्जाला रिफायनान्स केलं जातं सगळ्या संस्थांना. नंतर आपण बघूया नेक्स्ट. तर शासनाच्या विविध संस्था याच्यामध्ये काय येणार आहे, शासनाच्या इतरही काही संस्था आहेत ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करत असतात. त्यांची थोडक्यात माहिती घेऊ आपण. रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की सगळा जो आपला इकॉनॉमीचा म्हणजे अर्थशास्त्राचा जो बेस आहे तो डिपेंड कोणावर आहे,
रिझर्व्ह बँक सगळी आपली मॉनिटरी पॉलिसी वगैरे जी हँडल करते ती एक सेंट्रल बँक आपली मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक आहे. ग्रामीण वित्त पुरवठ्याचा एक स्वतंत्र विभाग रिझर्व्ह बँकेत आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये एक ग्रामीण पतपुरवठा करण्यासाठी एक सेपरेट विभाग स्थापन केलेला आहे. त्याच्या अंतर्गत सर्व ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या गरजा त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थापन हे या विभागामार्फत करण्यात येतं. रिझर्व्ह बँकेकडे म्हणजे पर्यायाने देशातील बँकांकडील व वित्तीय संस्थांकडील निधी शिखर बँकेमार्फत सहकारी वित्त पुरवठ्याच्या प्रवाहात सामील होतो. याच्यामध्ये बँका व्यापारी बँका म्हणजे आपण आतापर्यंत बघितलेल्या बघा, व्यापारी बँका बघितल्यात, क्षेत्रीय ग्रामीण बँका बघितल्यात. या क्षेत्रात पतपुरवठा करण्यात प्रत्यक्ष सहभाग असतो, पण यांना पतपुरवठा करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अप्रत्यक्षरित्या करत असते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. शेतकी वित्त निगम स्थापना 1968 झालेली आहे. शेतकी पत निगम स्थापना 1954 झालेली आहे. आणि लघु शेतकरी विकास संस्था ग्रामीण पतपुरवठ्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहाय्य करत असतात. शेती पुनर्वित्त व विकास महामंडळाचे कामकाज या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे हे आपण विविध वेगळ्या म्हणजे अदर दॅन ज्या आपण मागं बघितलेत त्या संस्थांपेक्षा वेगळ्या अशा संस्था आहेत. ह्या लक्षात ठेवायच्या फक्त की कोणत्या येतात. शेती पुनर्वित्त विकास महामंडळ, शेती वित्त निगम, शेतकी पत निगम, लघु शेतकरी विकास संस्था या सगळी नावं आहेत. एन लिस्ट फक्त करून ठेवा, बाकी काय विचारणार नाही त्यावर. अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही तऱ्हेच्या पतपुरवठ्याची पुनर्वित्त सेवा या महामंडळातर्फे केली जाते. हे महत्त्वाचं आहे की कुठल्या प्रकारचं कर्ज पुरवठा होतं. अल्प, मध्यम आणि दीर्घ तिन्ही प्रकारचा कर्ज पुरवठा इथं होतो. सन 1982 मध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना म्हणजे आपण बघितली कोणती 19 म्हणते 12 जुलै 1982 जी नाबार्डची स्थापना झाली म्हणतो ना, तिथं स्थापना झाली होती. त्यानंतर या बँकेत विलिनीकरण करण्यात आले होते. कोणत्या शासनाच्या ह्या जेवढ्या होत्या वित्त निगम वगैरे ह्या इतर संस्था आहेत त्यांचं करण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये विलिनीकरण